मोठी बातमी आहे। शेतकऱ्यांना येत्या काही दिवसात कर्जमाफी मिळण्याची शक्यता सरकारमधल्या सूत्रांनी वर्तवलेली आहे। 2 ते 3 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी त्यासाठी थकबाकीदार शेतकरी आणि थकबाकीची माहिती जिल्ह्यातून मागवण्यात आल्याचं समजतं। राज्यातील कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। 10 दिवसांनी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याचा सरकारचा मोठा निर्णय आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी अत्यंत महत्त्वाची बैठक आता पार पडली असून यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे कृषी मंत्री नवीन बनलेले दत्तात्रय भरणे आणि देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी कर्जमाफीबद्दल अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे। आता शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे अशा प्रकारे दिसून येत आहे। बघा शेतकरी मित्रांनो, नेमकं शेतकऱ्यांना कधी कर्जमाफी होणार आहे आणि नेमकं फिक्स तारीख आता सरकारच्या माध्यमातून काय असणार आहे। कर्जमाफीची तारीख 10 दिवसांनी निश्चित झाली आहे। बघा संपूर्ण जिल्ह्यांची यादी आणि किती लाखापर्यंत कर्जमाफी होणार याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी कर्जमाफी होणार, तसेच कोणते जिल्हे कर्जमाफीसाठी पात्र झालेले आहे आणि किती लाख रुपयापर्यंत कर्जमाफी होणार आहे, सर्व माहिती जाणून घेऊया। तर बघा शेतकरी बांधवांनो, अखेर केंद्र सरकारकडून बघा राज्य सरकारने आता कर्जमाफीची तारीख दिली आहे। बघा सरकारकडे शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी केली होती, त्यामुळे राज्य सरकारला बघा मोदी सरकारने धारेवर धरलं। आता कर्जमाफी 1,20,000 कोटीची निधी सुद्धा मागवण्यात आलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, या तारखेला सुद्धा तुमची कर्जमाफी होणार आहे। कोणत्या तारखेला शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे, कोणत्या महिन्यामध्ये कर्जमाफी होणार आहे, बघा खास करून किती लाखापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे, काही जिल्ह्यांची यादी देखील सरकारच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेली आहे। आणि बघा शेतकरी मित्रांनो, आता त्या जिल्ह्यांमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का हे नक्की तुम्हाला पाहायचं आहे, तरच तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। बघा शेतकरी मित्रांनो, संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया, व्हिडिओला शेवटपर्यंत मात्र बघायचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर या व्हिडिओला बघितलं नाही तर तुम्हाला माहिती पडणार नाही। शेतकऱ्यांसाठी आतापर्यंतची सगळ्यात मोठी खुशखबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत देण्यात आली आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही शेती पिकासाठी मागील 2017 पासून 18 पासून तर 20 पासून या 25 पर्यंत जर तुम्ही कर्ज उचलून ठेवलेलं असेल, शेती पिकाच्या नावावर तुम्ही कर्ज उचललं असेल आणि कर्ज भरलं नसेल, तर ते थकीत कर्ज आता तुमचं माफ केलं जाणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, शेती पिकासाठी, पेरणीसाठी, बघा खतासाठी वगैरे वगैरे तुम्ही कोणत्याही कामासाठी शेती पिकाच्या नावावर कर्ज काढलं असेल तर ते कर्ज आता तुमचं माफ होणार आहे। सर्वात मोठी तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे, सरकारच्या माध्यमातून आता कर्जमाफी करण्यात येणार आहे, त्यामुळे शेतकऱ्याला मोठा दिलासा आता या ठिकाणी मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, डायरेक्ट केंद्र सरकारकडून कर्जमाफीची तारीख नियुक्त करण्यात आली आहे। भाजप सरकारने सत्तेमध्ये येण्याच्या अगोदर म्हणजेच इथं निवडणुकीच्या पूर्वी शेतकऱ्याला कर्जमाफीचा शब्द दिला होता, जसे की एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांनी देखील सांगितलं होतं की आम्ही कर्जमाफी करू, आम्ही निवडून आलो, आमचं सरकार सत्तेवरती आलं तर आम्ही कर्जमाफी करू, सातबारा कोरा करू। परंतु अशा प्रकारच्या घोषणा सरकारच्या माध्यमातून करण्यात आल्या होत्या। बघा हे तुम्हाला पण माहितीच आहे, आठवत देखील असेल, परंतु विरोधी पक्षाने भाजप सरकारला चांगलंच धाल्यावर धरलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा आदेश हे आता स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याकडून आता आदेश पाठवलेला आहे। शेतकऱ्यांचं कर्जमाफी करण्यात येणार आहे, परंतु बघा इथं सरसकट कर्जमाफी सर्व शेतकऱ्यांची होणार नाही, यामध्ये काही पात्रता सुद्धा लावण्यात आलेली आहे। त्यामुळे पात्रतेनुसार जे काही शेतकरी बघा गरजू आणि गरीब शेतकरी, अशा शेतकऱ्यालाच कर्जमाफीचा लाभ या योजनेच्या मार्फत मिळणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, त्याचप्रमाणे काही नवीन अटी सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहे। जर तुम्ही या नवीन अटी शर्तीमध्ये बसत असाल तरच तुमची कर्जमाफी होणार आहे, अन्यथा तुम्हाला कर्जमाफीचा 1 रुपया सुद्धा लाभ मिळणार नाही। संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये, परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार। शेतकरी मित्रांनो, तर बघा मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट कर्जमाफीची तारीख सुद्धा या ठिकाणी जाहीर केली आहे। बऱ्याच शेतकऱ्यांची तक्रार देखील इथं आली होती, त्यामुळे कर्जमाफीची कोणती तारीख आता जाहीर करण्यात आली हे तुम्हाला समजणार आहे। आता या तारखेला तुम्ही डायरेक्ट तुमचं कर्जमाफ होताना बघितणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता सांगितलेलं आहे, बघा या तारखेला, कोणत्या तारखेला तुमचं कर्ज माफ होणार आहे, कोणत्या तारखेला सरसकट सातबारा कोरा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांना, तर शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे इथं म्हणजे पैसे मागवण्यात आलेले आहे। 1,20,000 कोटीची निधी मागवण्यात आलेली आहे कर्जमाफी करण्यासाठी। बघा अशा निवडणुकीच्या अगोदर दिला होता हा शब्द, परंतु कर्जमाफी केली नाही। आता कर्जमाफी करण्याचा वेळ आलेला आहे। बघा लवकरात लवकर कर्जमाफी करून टाका, असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आता मोदी सरकारचा आलेला आहे। बघा अशा प्रकारे आदेश केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळालेले आहे, त्यामुळे आता 1,00,000 रुपये कोटीची निधी इथं मागवण्यात आलेली आहे। नेमका आता तुमचं कर्जमाफी कोणत्या तारखेला होणार, किती जिल्ह्यात कर्जमाफी होणार, सरसकट कर्जमाफी होणार की नाही होणार,
सुद्धा या ठिकाणी आपण माहिती जाणून घेणार आहोत। लक्षपूर्वक व्हिडिओला मात्र बघायचा आहे। तर बघा, सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी अपडेट देण्यात आली आहे। तर बघा, या 3 महत्त्वाच्या अपडेट सरकारच्या माध्यमातून आज आले आहे। अपडेट ते तुम्हाला समजून घ्यायचं आहे। बघा, तसेच येतं सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी म्हणजे बघा कर्जमाफी आणि नेमकं कोणत्या तारखेला तुमची कर्जमाफी होणार आहे, यामध्ये कोणते शेतकरी पात्र होतील, तसेच जिल्ह्यांची यादी सुद्धा सरकारकडून जाहीर करण्यात आल्या। या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव आहे का नक्कीच पाहायचं आहे। बघा, जिल्ह्यांची यादी सुद्धा इथं मी तुम्हाला सांगणार आहे। लक्षपूर्वक मात्र तुम्हाला व्हिडिओला बघायचा आहे। बघा, नेमकं इथं शेतकऱ्यांना या ठिकाणी फसवणार नाही आणि कर्जमाफी लवकरात लवकर करणार आणि करायची निवडणुकीच्या अगोदर मत मिळवण्यासाठी आम्ही कर्जमाफी करू, सातबारा कोरा करू, अशा प्रकारची वचन देण्यात आली होती। परंतु बघा, निवडणूक येऊन आलेल्या इथं भरपूर दिवस झालं, कदाचित 1 वर्ष आता पूर्ण होत असतो, तर शेतकऱ्याला कर्जमाफी या ठिकाणी केली नाही। त्यामुळे आता राज्य सरकारला सुद्धा कळलं की जर आपण कर्जमाफी केली नाही तर पुन्हा सत्तेवर येणार नाही आणि हे सरकार सुद्धा आपली कर्जमाफी करणार नाही, तर पुन्हा आपल्याला शेतकरी बांधव आणि गोरगरीब गरजू शेतकरी आपल्याला वोटिंग करणार नाही। शेतकरी बांधवांनो, कर्जमाफी अशी महत्त्वाची बातमी सरकारच्या माध्यमातून आली आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर आजची म्हणावं लागणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, इथं कर्जमाफीची तारीख सुद्धा आता जाहीर करण्यात आली। शेती पिकासाठी जर मागील 5 ते 6 वर्षापासून तुम्ही कर्ज काढलं असेल, तुमच्यासाठी या ठिकाणी सर्वात मोठी आनंदाची बातमी, आता कोणत्या तारखेला कर्जमाफी होणार आहे, नवीन अपडेट काय आलेले आहे, सर्वात अगोदर पाहून घेऊया। तर बघा शेतकरी मित्रांनो, कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी आता सरसकट कर्जमाफी होणार नाही असे या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे। कारण की सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगितलं आहे, जसं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच बघा आताचे जे महसूल मंत्री असणार आहेत चंद्रशेखर बावनकुळे, सरकारच्या माध्यमातून सरसकट या ठिकाणी कर्जमाफी होणार नाही असं सांगितलं आहे। म्हणजेच की फक्त गरीब शेतकऱ्यालाच कर्जमाफी मिळणार आहे आणि शेतकरी खरोखर या ठिकाणी कर्जमाफीसाठी पात्र आहे अशा शेतकऱ्याला कर्जमाफी केली जाणार आहे, तर असं त्यांनी सांगितलं आहे। मग ते गरीब शेतकरी, गरजू शेतकरी कोणते असणार आहे, तर बघा ज्या शेतकऱ्यांकडे आता उत्पन्नाचा दाखला असेल, म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं उत्पन्न इथं ठराविक मर्यादेपेक्षा कम असेल, तर त्या शेतकऱ्याला इथं कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। अशा शेतकऱ्याचं या ठिकाणी कर्जमाफ होणार आहे। म्हणजेच बघा शेतकरी बांधवांनो, जर तुमचं उत्पन्न खूप जास्त असेल, 10 लाख 20 लाख पर्यंत तुमचं वार्षिक उत्पन्न असेल, तर तुम्हाला कर्जमाफी मिळणार नाही। त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुमच्याकडे पिवळे व केसरी राशन कार्ड असायलाच पाहिजे, ते म्हणजे खूप महत्त्वाचं असणार आहे। बघा तुमच्याकडे पिवळे व केसरी राशन कार्ड नसेल तर तुम्हाला कदाचित कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी आता सरकारकडून तुमची कोणत्याही प्रकारची कर्जमाफी होणार नाही शेतकरी मित्रांनो, कारण की तुमच्याकडे पिवळं व केसरी राशन कार्ड असणे अत्यंत गरजेचे असणार आहे। कर्जमाफीसाठी तुम्हाला एक महत्त्वाची 5 कागदपत्रे तयार करून ठेवावं लागणार आहे। आता ते 5 कागदपत्रे कोणती असणार आहेत जे तुम्हाला जमा करून ठेवायचे आहेत, तर बघा शेतकरी मित्रांनो, फार्मर आयडी जर तुमच्याकडे असेल तर ते तुम्हाला लागणार आहे। फार्मर आयडी, आधार कार्ड अपडेट असायला पाहिजे, 7/12 उतारा आणि रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, संपूर्ण डॉक्युमेंटची तुम्हाला माहिती सांगतो। रहिवासी दाखला याच्यासाठी महाराष्ट्रातले शेतकरी आहात त्याच्यासाठी रहिवासी दाखला, आणि उत्पन्नाचा दाखला याच्यासाठी ठराविक मर्यादेच्या आतमध्ये तुमचं उत्पन्न आहे, आणि फार्मर आयडी याच्यासाठी की फार्मर आयडी सरकारने अनिवार्य केली आहे शेतकऱ्यांसाठी। तर त्यानंतर तुमच्या सर्व डॉक्युमेंटवरती तुमचं नाव सारखं असायला पाहिजे, म्हणजेच तुमच्या नावामध्ये काही मिस्टेक असेल, कम जास्त लेटर असेल, नाव गलत असेल तर करेक्शन करून घ्या, अपडेट करून घ्या। त्यानंतर बघा जिल्हे बघूया, तर बघा शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत, त्या 36 जिल्ह्यांमध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये कर्जमाफी करणार असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। कोणत्याही जिल्ह्यात ना इथं वंचित करण्यात येणार नाही आणि कोणत्या जिल्ह्याला इथं जसं की वंचित राहू देणार नाही, सर्व जिल्ह्यांना इथं कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे असं सांगितलं आहे। त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, कोणत्या बँकेचं कर्ज माफ होणार, तर सर्व बँकेचं कर्ज माफ होणार आहे। कुठल्याही बँकेचं कर्ज राहू द्या तुमच्यावर, सर्व बँकेचे तर कर्ज माफ होणार आहे। तर अशा पद्धतीची महत्त्वपूर्ण माहिती होती। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच शेअर करायचा आहे, आणि असेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो। तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।